इराकमधील दहशतवाद्यांची तळ उद्ध्वस्त करण्यात आलेली आहेत आणि माहिती या घडीची अशी मिळते आहे की मुरिदकेमध्ये 120हून अधिक दहशतवादी होते, त्यांना कंठस्नान घालण्यात यश आलेलं आहे। मुझफ्फराबादमध्ये 110 ते 130 दहशतवादी होते। ज्या ज्या ठिकाणांचा उल्लेख आता आपण करत होतात मंदार सर, तिथे तिथे अनेक दहशतवादी होते ज्यांचा खात्मा करण्यात येत आलाय अशी माहिती मिळते। अजून याविषयीची प्राथमिक माहिती आहे, त्यामुळे अजून याविषयीचा अधिकृत समोर येणं बाकी आहे। त्याला आपण शुभवर्तमान म्हटलं पाहिजे। सुवर्णा, शुभवर्तमान आहे हे। त्याचं कारण हेच आहे की जर येणाऱ्या काळामध्ये भारतावरती अशा प्रकारच्या कुठल्या भ्याड हल्ल्याला सामोरं जायचं नसेल तर अशा प्रकारची कारवाईला पर्याय नव्हता। शैलेंद्र देवळणकर आपल्या सोबत आहेत, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक आहेत, तज्ज्ञ आहेत। शैलेंद्र, स्वागत आहे तुमचं। आणि खरं तर भारत माता की जय म्हणण्याचाच हा अवसर आहे। आपल्या सगळ्यांना आनंद होतोय ज्या पद्धतीनं हा बदला घेण्यात आलेला आहे। अतिशय भावूक नाव दिलंय ऑपरेशन सिंदूर। नाही, निश्चितच आहे। आणि मला असं वाटतं की मंदार की याच्यामध्ये म्हणजे यापूर्वी आपण जेव्हा पुलवामा आणि उरी नंतर जे दहशतवादी जे आपण ज्या पद्धतीच्या कारवाई केल्या होत्या, मग तो सर्जिकल स्ट्राईक असेल किंवा एअर स्ट्राईक असेल, त्यामध्ये आणि पहलगाम नंतर काल आपण ज्या पद्धतीने पाकिस्तानमधले जे दहशतवादी प्रशिक्षण स्थळ ते उद्ध्वस्त केले, त्यात एक गुणात्मक फरक आहे। तो प्रामुख्याने लक्षात घेतला पाहिजे। तो असा आहे की पहिल्या हल्ल्यांच्या वेळेला आपण केवळ पीओके मधले जे आहेत ते प्रशिक्षण स्थळ उद्ध्वस्त केलेले होते। या वेळेला मात्र आपण पंजाबमध्ये घुसलेलो आहोत। आपण बहावलपूर जो मसूद अझहरने हा इस्टॅब्लिश केलेला होता आणि याच्यातनं केवळ बहावलपूर मधल्या मदरसाज मधनं केवळ रिजनल पातळीवरचा दहशतवाद नाहीये, तर प्रामुख्याने तालिबान, आयसिस, अल कायदा यासाठी लागणारे फायटर्स पण हे प्रोव्हाइड केले जात होते। बहावलपूर हे हार्ट होतं पंजाबमधलं। आणि त्यानंतर आपण 20 किलोमीटर्स एलओसी पासून जे मुद्रिके आहे जिथे लष्कर ए तय्यबाचं टेरर कॅम्प होतं, ते दोन्ही आपण उद्ध्वस्त केलेले आहेत। यातनं एक कडक मेसेज आपण दिलेला आहे की दहशतवादी ते केवळ पीओके मध्ये नाही, तर तुम्ही पाकिस्तानमध्ये कुठेही लपा, आम्ही त्या ठिकाणी जाऊ आणि तुम्हाला उद्ध्वस्त करू, हा मेसेज देणं अत्यंत गरजेचं आहे। हे करत असताना लक्षात घ्या, ही अत्यंत सुनियोजित अशा प्रकारची स्ट्रॅटेजी, त्यासाठी आपण थोडासा वेळ घेतला। पण हे करत असताना जाणीवपूर्वक कोणतेही मिलिटरी इन्स्टॉलेशन्स आपण उद्ध्वस्त केलेला नाहीये, आपण कोणत्याही सिव्हिलियन्स वरती अटॅक केलेला नाहीये। त्यामुळे पाकिस्तान पुढची प्रचंड मोठी कोंडी आहे। आता जेव्हा पाकिस्तान तुमच्यावरती अटॅक करणार, सपोज त्यांनी या स्वरूपाने केला, तर त्यांना प्रश्न पडणार आहे, कारण भारतामध्ये ते काही दहशतवाद्यांची प्रशिक्षण स्थळं नाही आहेत, त्यामुळे ते अटॅक करणार कोणावरती, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। आपण कोणत्याही प्रकारच्या आंतरराष्ट्रीय कायद्याचं उल्लंघन केलेलं नाहीये, युनायटेड नेशनच्या जाहीरनाम्याचं आपण उल्लंघन केलेलं नाही। याचं कारण आहे की ही स्टेट वर्सेस स्टेट फाईट नाहीये, हे लक्षात ठेवा। स्टेट वर्सेस नॉन स्टेट फाईट आहे। आपण ज्या ऍक्टिव्हिटीज केलेल्या आहेत त्या प्रामुख्याने दहशतवादाच्या संदर्भातल्या ऍक्टिव्हिटीज असल्यामुळे आपल्याला ही बाब लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे की या बाबतीमध्ये भारताने अत्यंत सुनियोजित काळजीपूर्वक या गोष्टी केलेल्यामुळे पाकिस्तानकडनं कोंडी आहे। आणि याचं रिटेलिएशन जर पाकिस्तानने केलं तर पाकिस्तान आंतरराष्ट्रीय कायद्याचं उल्लंघन करतो, हे लक्षात ठेवा। त्यामुळे भारताने उल्लंघन केलेलं नाहीये। युनायटेड नेशनची जो जाहीरनामा कॉन्स्टिट्यूशन आहे, कॉन्स्टिट्यूशन मधल्या चॅप्टर 5 मध्ये प्रत्येक देशाला प्रीएम्प्टिव्ह अटॅक करण्याचा अधिकार आहे। जर तुम्हाला एखाद्या गोष्टीकडनं धोका असेल तर तो धोका उद्ध्वस्त करणं, त्याला प्रीएम्प्टिव्ह अटॅक म्हणतात। भारताचा हा प्रीएम्प्टिव्ह अटॅक आहे। ह्याच बहावलपूरच्या मॉस्कमधनं, मदरसांमधनं जे दहशतवादी तयार होणार होते ते नंतर भारताची डोकेदुखी बनणार होते, जगाची डोकेदुखी बनणार होते, त्याला उद्ध्वस्त करणं हा संयुक्त राष्ट्र संघटनेने आम्हाला दिलेला अधिकार आहे। आणि म्हणूनच डोनाल्ड ट्रम्पची प्रतिक्रिया तुम्ही बघा, अजिबात ते हार्श प्रतिक्रिया दिलेली नाहीये, अत्यंत संयमी प्रतिक्रिया डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेली आहे। त्यामुळे मला असं वाटतं की आपण जे केलेलं आहे ते पूर्णपणे आंतरराष्ट्रीय नियमाला धरून आहे, पण पाकिस्तान जे करेल तो निश्चितपणे आंतरराष्ट्रीय कायद्याचा भंग असेल आणि त्यासाठी आपण पूर्णपणे सक्षम आहोत। नक्की। एक शेवटचा प्रश्न शैलेंद्र, ज्या पद्धतीनं हा हल्ला करण्याच्या पूर्वी सुद्धा भारत सरकारने एक सहमती निर्माण केली, संपूर्ण जगभरामध्ये सहमती निर्माण केली आणि हा हल्ला सगळ्यांना विश्वासात घेतलं, हे जे प्रयत्न झाले हे सुद्धा अभूतपूर्व असे म्हणावे लागतील। नाही, निश्चित आहे। याचं कारण असं आहे की या वेळेला आपण खूप व्यवस्थित तयारी केली होती। बघा,
आपण यापूर्वी ज्या दोन्ही वेळेला म्हणजे मग तो पुलवामा असेल किंवा उरी असेल त्यावेळेला भारताने ज्या पद्धतीने रिॲक्ट झाला त्याला आपण कायनेटिक रिॲक्शन असं म्हणतो. यावेळेला कायनेटिक रिॲक्शन बरोबर आपण प्रतिरोधनाचं साधन पण वापरलं म्हणजे ऍक्ट ऑफ डेटरन्स. म्हणजे आपण पाकिस्तानची जलकोंडी करण्याचा प्रयत्न केला, व्यापारी आर्थिक कोंडी करण्याचा प्रयत्न आपण केलेला होता, राजनैतिक कोंडी करण्याचा प्रयत्न आपण केलेला होता. याचं कारण असं की भविष्यामध्ये पाकिस्तानकडनं अशा प्रकारची दुष्कृत्य होऊ नयेत या दृष्टिकोनातून भारताला काळजी घ्यायची होती. दुसरा मुद्दा असा होता यामध्ये या सगळ्या गोष्टींमध्ये जे भारत सातत्याने आंतरराष्ट्रीय समुदायाला सांगतो आहे की पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी संघटना ह्या केवळ भारतापुरत्या मर्यादित नाहीयेत, दक्षिण आशियापुरत्या मर्यादित नाहीयेत, यांचा संबंध अल कायदा आणि आयसिस बरोबर आहे, यांचं ऑर्गॅनिकली लिंक्ड आहेत ह्या सगळ्या. आणि त्यासाठी अमेरिकेला सातत्याने सांगतोय की तुम्ही केवळ भारताच्या किंवा ह्या दहशतवादाकडे दक्षिण आशियातला दहशतवाद, राष्ट्रीय दहशतवाद म्हणून पाहू नका, तर तुम्ही याच्याकडे आंतरराष्ट्रीय दहशतवाद म्हणून बघा. आणि जसं अमेरिकेने वॉर ऑन टेररिझम सुरू केलं अल कायदा आणि आयसिसच्या विरुद्ध, तसं ह्या दहशतवादी संघटनांच्या विरुद्ध करणं देखील गरजेचं आहे. अशा प्रकारचं सेग्रिगेशन तुम्ही करू नका की ह्या रिजनल पातळीवरच्या आमचा संघर्ष आंतरराष्ट्रीय पातळीवरती आहे असं करणं चुकीचं आहे असं मला वाटतं. आणि हे पटवून देण्यामध्ये भारताला आता यश प्राप्त झालंय. नक्की. शैलेंद्र सर, तुम्ही असेच सोबत राहा. मंदार सर, आता आपल्याबरोबर अभय पटवर्धन सुद्धा जोडले गेलेले आहेत. अभय सर, आपलं स्वागत. आजचा मोठा दिवस आहे, ऑपरेशन सिंदूर यशस्वी झालं भारताचं, काय सांगाल? अभय सर, तुम्हाला आवाज येतोय? अभय पटवर्धन यांच्याशी आपण पुन्हा एकदा संवाद प्रस्थापित करूया. मात्र शैलेंद्र सर सुद्धा आपल्या सोबत आहेत. आणि शैलेंद्र सर, तुम्ही अनेकदा वेगवेगळ्या विषयांवर संवाद साधत असताना म्हणालेला आहात की आपल्याला म्हणजे भारतावर कधीतरी जर असा प्रसंग आला तर त्याला भारत कायम सडेतोड उत्तर देईल. हे सडेतोड उत्तर आहे? एक सुरुवात आहे ज्याला आपण कायनेटिक रिॲक्शनच्या बाबतीमध्ये म्हणतो. परंतु आपण जे प्रतिरोधनाचं साधन विशेष करून सिंधू जल वाटप करार जो आहे तो स्थगित करून भारताने घेतलेला आहे, तो अत्यंत मेजर स्टेप आहे. पाकिस्तानला भविष्यामध्ये 1000 वेळा विचार करावा लागणार आहे अशा प्रकारचं दुष्कृत्य करण्यासाठी. याचं कारण लक्षात घ्या की या वेळेला म्हणजे जो मुद्दा मी यापूर्वी पण सातत्याने मांडत होतो की मला पाकिस्तानी जनतेचं फार आश्चर्य वाटत होतं. म्हणजे पाकिस्तानी जनता ही ज्या वेळेला किंवा मिलिटरीकडनं भारताच्या विरुद्ध स्टेटमेंट केले जातात तेव्हा ही जनता त्यांच्या पाठीशी उभी राहते. किंबहुना जनता पाठीशी उभं राहावं म्हणूनच अशा प्रकारचे दुष्कृत्य हे पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी संघटना ISI आणि पाकिस्तान लष्कराच्या माध्यमातून करताना आपल्याला दिसून येतं. आता आपण यावेळेला जी स्ट्रॅटेजी केली की पाकिस्तानच्या जनतेला देखील रिअलाइज झालं पाहिजे आहे, जो आपण सिंधू नदी पाणी वाटप करार स्थगित केला, जेव्हा तिथल्या शेतकऱ्यांना त्रास होईल, उद्योगपतींना त्रास होईल, सामान्य माणसाला त्रास होईल, तेव्हा ते त्या लष्कराला आणि ISI ला विचारतील की तुमच्या ह्या दुष्कृत्यांमुळे आम्हाला त्रास सहन करावा लागतोय. ही वेळ भारताने आणायचा प्रयत्न केलेला आहे सिंधू नदी जलवाटप करार स्थगित करून. मला असं वाटतं की यावेळेची स्ट्रॅटेजी आपली प्रोफाऊंड आहे, कम्प्रेहेन्सिव्ह आहे आणि यावेळेला आपण कायनेटिक रिॲक्शन पण दिली, प्रतिरोधनाचं साधन पण उगारलेलं आहे. अगदी. शैलेंद्र सर तुमच्याशी बोलते, अभय पटवर्धन आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत. मंदार सर. नक्की. एक महत्त्वाचा प्रश्न अभय पटवर्धन आपल्याला विचारायचा आहे की ज्या पद्धतीनं ही सगळी कारवाई झालेली आहे, अपेक्षित तर होतंच सगळ्यांना की एक अतिशय खंबीर असं उत्तर मिळेल या सगळ्या निमित्ताने. आणि ज्या भ्याड हल्ल्याला जर उत्तर द्यायचं असेल तर लवकरात लवकर हल्ला व्हावा असं सगळ्यांना वाटत होतं. पण जो ऑपरेशन सिंदूर ज्या पद्धतीनं केला गेलेला, इतक्या नेटक्या पद्धतीनं हे दहशतवाद्यांचे 9 तळ उद्ध्वस्त केलेले आहेत आणि तिन्ही संघटना त्याच्यामध्ये ज्या आहेत दहशतवादी संघटना त्यांना टार्गेट केलं गेलेलं आहे. काय पहिली प्रतिक्रिया तुमची? सर, तुमचा आवाज मध्ये कटला होता, परत एकदा रिपीट करता का? नक्की तुमची पहिली प्रतिक्रिया काय आहे? सर रिपीट करता का क्वेश्चन? पहिला तुमचा मला तुटला. मला आपल्याला आवाज येतोय? माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय आता? अभय सर. आता येतोय. बरं. तुमची पहिली अभय सर तुमची पहिली प्रतिक्रिया जाणून घ्यायची आहे ऑपरेशन सिंदूर बाबत. ऑपरेशन सिंदूर हा आपण जो उत्तर दिलेलं आहे ते अतिशय चोख आहे. एक तर त्याचं नाव अतिशय समर्पक आहे की आमच्या बायकांचे तुम्ही सिंदूर पोचले ते आम्ही तुम्हाला देतो आहोत, हा पहिला आहे. आणि दुसरं असं आहे की
त्यांनी जे प्लॅनिंग केलं या पूर्ण ऑपरेशनचं ते अतिशय चोख प्लॅनिंग होतं आणि जे त्यांना टास्क देण्यात आले होते ते टास्क त्यांनी दिलेले आहेत. मोदींनी सुरुवातीला सांगितलं होतं कि हमारे ऊपर आतंकी हल्ला हुआ है और आतंकी हम जड़े काटेंगे. त्याप्रमाणे त्यांनी आतंकी जड़े काटलेली आहे. बहावलपूरचं आणि मुझफ्फराबादचं जैश ए मोहम्मद आणि LETचे स्थळ त्यांनी उद्ध्वस्त केलेली आहेत. इतर 9 ठिकाणं त्यांनी उद्ध्वस्त केलेली आहेत. त्याच्यामध्ये कुठलाही कोलॅटरल सिव्हिल डॅमेज झालेला नाही आहे. त्याच्यामुळे जे त्यांनी सांगितलं ते लष्कराने करून दाखवलं आणि त्यामुळे हे उत्तर अतिशय चपखल आहे असं माझं मत आहे. तर एक महत्त्वाची बातमी समोर येते. राजनाथ सिंह यांच्याकडून तिन्ही सेना प्रमुखांशी चर्चा असल्याची माहिती समोर येते. सैन्य दल, वायुदल आणि नौदलाच्या प्रमुखांशी राजनाथ सिंह चर्चा करतायत. ऑपरेशन सिंदूर नंतर सेना प्रमुखांशी चर्चा केली जाते. तर राजनाथ सिंह यांच्याकडून तिन्ही सेना प्रमुखांशी चर्चा करण्यात येते. ऑपरेशन सिंदूर नंतर ही महत्त्वाची चर्चा पार पडते. सैन्य दलाचे प्रमुख, वायुदलाचे प्रमुख आणि नौदलाचे प्रमुख या तिन्ही दलाच्या प्रमुखांशी राजनाथ सिंह चर्चा करतायत. आपल्यासोबत अभय पटवर्धन सर जोडलेले आहेत. अभय सर, जेव्हा पहलगाममध्ये हल्ला झाला तेव्हा असा आशयाचा एक मेसेज व्हायरल होत होता की धर्म विचारून मारण्यात आलंय, धर्म सांगूनच आम्ही उत्तर देणार. आता ऑपरेशन सिंदूर असं नाव देण्यात आलंय, त्यामागे काही भावनिक कारणं सुद्धा होती का? काय वाटतं आपल्याला? नाही, भावनिक कारण हे होतं की धर्माचं कारण याच्यामध्ये काही नव्हतं. भावनिक कारण असं आहे की आपल्या ज्या हिंदू धर्माप्रमाणे ज्या आपल्या स्त्रिया विधवा झाल्या त्यांचा सिंदूर पुसला गेला, तो त्या सिंदुराचा बदला आम्ही घेतो आहे आणि म्हणून आम्ही तुमच्या लोकांचा सिंदूर पुसणार आहोत. हा एक मेसेज याच्यामधनं गेलेला आहे. त्यामुळे नाव जे आहे ते अतिशय भावनिक असलं तरी सुंदर नाव आहे. चांगला जे काही त्याचा मेसेज द्यायचा आहे त्याप्रमाणे हे नाव देण्यात आलेलं आहे. पण जे ऑपरेशन झालं आहे ते सुद्धा त्याचप्रमाणे त्यांनी केलं आहे की दहशतवादाची जडे जितकी आहे तितकी त्यांनी कापण्याचा प्रयत्न केला आहे. कितपत सफल झालो हे आता येणारा काळ सांगेल आहे. निश्चितच. अभय सर, तुम्ही आमच्यासोबत असे जोडलेले राहा. आमच्यासोबत देवळणकर सुद्धा जोडल्या गेलेले आहेत. सर, भारताने नेहमीच पाकिस्तान दहशतवाद्यांना पाठीशी घालतो असं जगाला दाखवण्याचा प्रयत्न केला, पण जगाने ते आता तुर्तास मान्य केलंय असं दिसतंय चित्र. नाही, नक्कीच आहे. याचं कारण असं आहे की काल युनायटेड नेशनच्या सिक्युरिटी काउन्सिलमध्ये पाकिस्ताननी भारताला कॉर्नर करण्यासाठी, भारतावरती दबाव टाकण्यासाठी एक अर्जंट मीटिंग कॉल केली होती. ही क्लोज डोअर मीटिंग झाली आणि या क्लोज डोअर मीटिंगचे जे रिपोर्ट्स बाहेर आले त्याच्यानुसार हे स्पष्ट झालं की युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलच्या 5ही कायम सदस्यांनी पाकिस्तानला सरळ सरळ छापलं. त्यांनी सांगितलं की लष्कर ए तैयबा असेल, जैश ए मोहम्मद असेल यांचाच हात हा पहलगामच्या पूर्ण कारस्थानाच्या मागे होता आणि त्यामुळे पाकिस्तानला रिस्ट्रेन करायला सांगितलं. आणि जेव्हा पाकिस्तानने सांगितलं की तुम्ही भारतावरती दबाव टाका, संयम बाळगायला सांगा भारताला, तेव्हा ते स्पष्ट करण्यात आलं की भारत आणि पाकिस्ताननी सिमला अकॉर्ड जो झालेला आहे 1972चा, त्याच्या माध्यमातून आपले प्रश्न सोडवायचे आहेत. आंतरराष्ट्रीय हस्तक्षेप यामध्ये होणार नाही. त्यामुळे एक पद्धतीची चपराक ही पाकिस्तानला मिळालेली होती. आज बघा, अमेरिका आणि रशिया हे दोघेही भारताच्या पाठीशी आहेत. अमेरिका आणि रशिया हे दुसऱ्या महायुद्धापासून परस्परांचे विरोधी होते. दोघांमध्ये संघर्षाचं राजकारण आहे, संघर्षाचा इतिहास आहे. असं असताना दोन्ही देश पहिल्यांदा एका बाजूने येतात आणि ती बाजू भारताची बाजू आहे. त्याचप्रमाणे जपान असेल, ऑस्ट्रेलिया असेल, या सगळ्यांचं समर्थन मिळत आहे. एवढंच नाही, ते इस्लामिक देशांचं, कतार सारख्या देशांनी देखील दहशतवादाच्या विरुद्ध भारताला समर्थन दिले. UAE असो, सौदी अरेबिया असो. एक तुर्कस्तान जर आपण सोडला आणि चीन सोडला तर पाकिस्तानच्या पाठीशी या क्षणी कोणीही उभं राहताना तुम्हाला दिसून येत नाहीये. यावरनच भारत जे सातत्याने जगाला सांगण्याचा प्रयत्न करतोय की आम्ही आज जात्यामध्ये आहोत, तुम्ही सुपामध्ये आहात, पण उद्या तुम्ही पण जात्यामध्ये जाणार आहात. हेच भारताने चीनला पण सांगण्याचा प्रयत्न केलाय की याच इस्लाम पुरस्कृत दहशतवादाचा किंवा इस्लामिक दहशतवादाचा त्रास जो यापूर्वी अमेरिकेला झाला होता तो काही काळानंतर चीनला देखील होणार आहे. कारण ह्या सगळ्या संघटना ऑर्गॅनिकली एकमेकांशी लिंक्ड आहेत हे विसरू नका. मग ते अल कायदा, आयसिस, तालिबान, पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी संघटना, ज्यांच्या फिलॉसॉफी, मग त्याच्यामध्ये हमास सारखी संघटना असेल, हिजबुल्लाह असेल, या सगळ्या संघटनांच्या मोडस ऑपरेंडी सेम आहेत.
ते त्याच पद्धतीने काम करतात. ज्या पद्धतीने धर्म विचारून पहलगाम मध्ये अटॅक करण्यात आले, ही मोडस ऑपरेंडी, हमासची मोडस ऑपरेंडी, ही आयसिस आणि अल कायदानी यापूर्वी युरोपमध्ये वापरलेली मोडस ऑपरेंडी आहे. यापूर्वी 26/11चा मुंबईला जो हल्ला झालेला होता, या हल्ल्यामध्ये देखील ताजमध्ये जेव्हा दहशतवादी घुसले होते, अशाच पद्धतीने धर्म विचारून त्यांनी अटॅक केलेले होते. त्यामुळे या सगळ्या संघटना ऑर्गॅनिकली लिंक्ड आहेत, यांच्या फिलॉसॉफी सेम आहेत. त्यामुळे यांना निश्चितच शैलेंद्र सर, तुम्ही एवढं विश्लेषण केलं त्यासाठी निश्चितच धन्यवाद. आपण पाहतोय तर भारतानं एअर स्ट्राईक केलेला आहे आणि पाक व्याप्त काश्मीरवर भारतानं हा हल्ला केलेला आहे आणि एक प्रकारे भारतानं बदला घेतलाय. आता आपण या सगळ्या बातम्या पाहणार आहोत. या क्षणाच्या हेडलाईन्स सुरुवात करूयात.